साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। कोयना नदीपात्रामध्ये 2676 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार। कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा संपर्क तुटला। ब्रह्मपुरी वडसाला जोडणारा महामार्ग पूर्णतः बंद। मागील 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू। पनवेलमधून ड्रग्स विकणाऱ्या दोघांना अटक। हेरोईन विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना अटक। 1,05,000 रुपये किमतीचं हेरोईन जप्त। राप्तीसागर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला। चंद्रपूरच्या माजरी स्थानकाजवळ रुळाचा भाग तुटला। गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नाशिक जिल्ह्यात 14,000 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिक शहरासह जिल्ह्यात यावर्षी पावसाचा धुमशान। जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा 50% पुढे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर। सिंधुदुर्गला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। काल रात्रीपासून सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर। 36 बंधारे अद्यापही पाण्याखाली। वाहतूक विस्कळीत। कोल्हापूरचं राधानगरी धरण 68% भरलं। राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात दुपटीने वाढ। धरण निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच 68% भरलं। कोरोनाची लस आणि हार्ट अटॅकचा थेट संबंध नाही। आयसीएमआर एनसीडीसीने केलेल्या रिसर्चमधून माहिती समोर। चौकशीत कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं समोर। अमरावती मुंबई विमान सेवा तांत्रिक कचाट्यात। तांत्रिक अडचणीमुळे अचानक विमान फेरी रद्द। उड्डाण सेवा तांत्रिक कचाट्यात अडकल्याने प्रवासी त्रस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।